आजोबा, आज तुमचा वाढदिवस आहे, लक्षात आहे ना? ही बॅग इथे कोणी आणली? मला तर कुठेच जायचं नाहीये. जायचं कुठेच नाही आजोबा, आपल्याला फक्त यातल्या तुमच्या जुन्या वस्तू बघायच्या आहेत. आजोबा, हे तुम्ही आहात? मुंबईचा आहे, आमची पहिली सहल. मस्त आलाय. किती ठिकाणचे फोटो आहेत आजोबा. हे काश्मीर, खूप थंडी होती तिथं. तुझी आजी म्हणाली होती काय काय म्हणाली होती आजी? साठे टूर्सची व्यवस्था खूप छान असते. आजोबा, तुम्ही नेहमी साठे टूर्स बरोबर जायचात ना? हो, किती वर्ष, कित्येक सहली. प्रिया, तू इथे कशी? मी ओळखलंच नाही तुला. आजोबा, मी कालच आले. आजोबा, तुम्ही तर बँकेत मॅनेजर होतात ना, मग प्रवास कसे करायचा? प्रिया, प्रवास म्हणजे नुसतं तिकीट काढून एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणं नसतं ग. प्रवास म्हणजे अनुभव गोळा करणं, अनोळखी माणसांना आपलंसं करणं म्हणजे प्रवास. दुसऱ्याच्या संस्कृतीची चव आपल्या जिभेवर रेंगाळून देणं म्हणजे प्रवास. नवीन रूढी, परंपरा समजून घेऊन स्वतःला समृद्ध करणं, हा सारा प्रवासच तर आहे की ग. हा रवी, आमच्या सहलीचा टूर मॅनेजर. साठे टूर्सचा प्रत्येक मॅनेजर हा फक्त टूर मॅनेजर नाहीये. त्यांनी आम्हाला जी जी ठिकाणं दाखवली, तिथले पदार्थ, तिथल्या सगळ्या चालीरीती, या सगळ्याची ओळख आम्हाला करून दिली. या सगळ्यामुळे सहलीतलं प्रत्येक ठिकाण आम्ही पूर्णपणे जगलो. आजोबा, अजूनही फिरायला आवडेल तुम्हाला? आवडलं असतं, पण आता जमणार नाही. तरी हरकत नाही. तू हे जे सगळे फोटो काढून ठेवलेस ना, ते मी रोज बघेन आणि संपूर्ण जगभर फिरेन मी. गप्पा किस्से कहानी चेष्टा मस्करी रुसवे फुगवे गाराणी आठवणी किती आठवणी राग लोभ हट्ट गोड गुलाबी नाती नवी नवी कधी जुनी सोबती आठवणी किती आठवणी हे वेदावे जरी प्रेम पण भारी खेळली मेरीची ही सफर न्यारी आठवणी किती आठवणी.